हॅलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम शाहिरी परंपरेला नम्र अभिवादन करून उपस्थित कलाप्रेमी बंधू आणि भगिनीला छोट्याशा शाहिराचा मानाचा मुद्रा. प्रतिवर्षाप्रमाणे मुक्काम तुळशी या ग्रामी भैरवनाथ जन्म जत्रा उत्सव आणि त्याचप्रमाणे हनुमान जन्म उत्सव असा द्विगुणित उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. हा उत्सव साजरा करत असताना या ग्रामस्थांनी रसिकांच्या मनोरंजन करण्यासाठी दोन कलावंतांची या ठिकाणी निवड केली गेली आहे. परंतु दोन कलावंतांची या ठिकाणी निवड केली गेली असली तरी अनेक कार्यक्रम या रंगमंचावरती केले जातात आणि रंगवारी बरोबर करत असताना देखील या कार्यक्रमाचा मूळ मुद्दा ज्याला आपण आधारस्तंभ म्हणतो, केंद्रबिंदू म्हणतो आणि तो केंद्रबिंदू म्हणजे प्रश्न. आम्ही दोन्ही कलावंतांनी या ठिकाणी असा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे की ज्याला आपण हरजीत असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला गेला आहे. त्याचप्रमाणे वृक्ष आहे त्याला फुले फळं असल्याशिवाय त्या वृक्षाला शोभा येत नाही. त्याचप्रमाणे रसिका शोभा नाही आणि कलावंत नसेल तर रसिकाला देखील शोभा नाही. तेव्हा असं हे अतूट नातं आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जपणार आहोत. प्रथमतः या रसिक जनतेची सेवा करण्याची जी सुवर्ण संधी या तुळशी ग्रामस्थांनी आम्हाला उपलब्ध करून दिली त्यांच्याबद्दल आम्ही कलावंत या ग्रामस्थांच्या हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. त्याचप्रमाणे आम्ही कलावंत ब्रह्मनिष्ठा गुणीराज साहेबाजी महाराज यांच्या नामावलीतील पद्महाऊस गुरु गणपती महाराज यांच्या परंपरेतील शाही शिग्रकवी शंकर बापूराव पेंडीवाले यांचे पट्टशिष्य दगडू कृष्ण बाळा काशीनाथ सह शाही शिग्रकवी किसन सुरेश यांचे पट्टशिष्य रवींद्र नथुराम सह दीपक सुरेश.
ऐका, या चवळीचं सांगणं असं आहे, संदीप भागुराव जाधव, की सांगणं असं आहे ढोलकीपट्टू आणि बँजो मास्टर यांना, की तुमचा बँजो आणि ढोलकी उत्कृष्ट अशी वाजते, तर आमचे तुम्हाला रामराम सांगितलेलं आहे तरी. अगं सांगितल्याशिवाय कोणत्या गोष्टीची माहिती असते का? बरोबर आहे. अगं माझा असा विचार आहे. अगं कोणता तुझा विचार? की आज मथुरेच्या बाजाराला जायचं आहे. मथुरेचा बाजार जायचं आहे? जायचं आहे. अगं जायचं खरं, हा, पण बाजार आजचा बाजार वेगळ्या पद्धतीचा आहे. हा, बरोबर का? अगं म्हणून तुला बरोबर घेऊन जायचं माझा विचार आहे. असं म्हणतेस? हा. पण आजचा मोसम हा फार वेगळा आहे. वेगळा आहे. बरोबर का? हा. या ठिकाणी संत समुदाय सगळा बसलेला आहे या ठिकाणी. बरोबर. आणि अशा संतांच्या सानिध्यामध्ये राहून त्या पद्धतीचा बाजार झाला पाहिजे, तरच त्या मालाला गिराईक लागल. आणि हल्ली माहिती आहे का तुम्हाला? हा, अगं असा बराचसा समाजाचा की ज्याला आपण संत समाज या मार्गाकडे वळलेला आहे. बरोबर. सत्संगाकडे. सत्संगाकडे. 80% हा समाज सत्संगाकडे वळलेला आहे. थोडासा राहिला तो वर. बरोबर ऐकलं का? आणि अशा संतांच्या सानिध्यामध्ये राहून आपल्याला त्याच मार्गाने घेऊन जायचं आहे. बरोबर आहे. बरोबर ना? परंतु ऐकलं का, की आपल्यामध्ये शहाणीनंतर अशी गवळ असायला पाहिजे. अगं ऐकलंस का? हा, आपण जरी किती बाजार करत असलो, गेल्या आपण 30-40 वर्ष काय करत असाल. बरोबर. बरोबर ना? हा, आणि बाजार करत असलो तरी पुढे जाऊन पुढे काही अडचणी येऊ नये, बरोबर. याच्याकरता आपण आधीच तयारीत केलेलं बरं. कारण की गुरुप्रमाणे ती मावशी असली पाहिजे. असली पाहिजे. बरोबर आहे. तरच ती मार्ग योग्य दाखवी. पुढचा मार्ग ती योग्य आपल्याला दाखवी हा. अशा पद्धतीचा. म्हणून त्या मावशीला बोलून घेऊ. योग्य. अगं ए मावशी ग, मावशी, ऐकलं का? बरोबर. मावशी थोडीशी बिझीच आहे. अगं ऐकलंस का मावशीबाई? त्याला मला काय माहितीये का, हा, की बराचसा वेळ झालेला आहे. हा, तो वेळेचा अभाव करून तू लवकर ये. अगं ए मावशी, मावशी, मावशी बाजारातच गेले. बोला 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 बोला. आज तुझा रंग काही वेगळाच दिसतोय. वेगळा वेगळा. आमचा बाजार म्हणजे हा, तसा फार जुना आहे, खूप जुना आहे. हा, पण आज या स्टेजवर थोडासा माझा नाव आहे. बाजार जुना. बरोबर. होय होय. की जसं देश चालतो तसं आपण चालायचं, त्या मार्गाने चालायचं. होय होय. अगं मावशी, तुला आवाज देत होते तर तू कशामध्ये गुंग झाली होतीस? मी काय बोलले? मी काहीतरी करीते. अगं पण नेमकं काय? अगं माझा नवरा आहे, हा, 75-80 वर्षाच्या दरम्यान आहे. बरोबर. मग त्याप्रमाणे माझं वय असेल की नाही? आहे ना. मग त्याची थोडीशी तब्येत बिघडलेली आहे. हा, तेव्हा त्याच्यासाठी मी सारवार करत होते. बरोबर आहे की या उन्हात जरा धावपळ इकडं तिकडं त्याच्यामुळे तब्येत बिघडते. होय. म्हणून तू त्यांना दवाखाने करत होतीस. दवाखाने करीत होते. अगं मावशे, ते जाऊ दे. आम्हा सर्व गावांचा विचार आहे की मथुरेच्या बाजाराला जायचं आहे, तर तू तुझं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. ठीक आहे हा? चालेल.
कारण आपला हा जरी आज नवा असला तरी आपला अनुभव जुना आहे. बाजार एकदम फर्स्ट क्लास होईल, काय काळजी करायची नाही. अगं मावशे, आम्ही आमचे अलंकार सांगतो. मावशे, आम्ही आमचे अलंकार सांगतो. अगं मी नेसले पातळ सूत आणि विक्रीला असं शुद्ध दूध घेतलेलं आहे. ठीक आहे ठीक आहे. अगं मावशे, तुझा पण अलंकार सांगितला पाहिजे. सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. माझा अलंकार एकदम साधा सोपा आहे. हा, मी घेतले साधा सूत आणि विक्रीला खवा घेतलेला आहे. बरोबर. तू म्हणतेस तुझा साज नवा, तू विक्रीला घेतलास खवा, पण इकडे तुझा साज बघून मला वाटते सगळी तुझीच हवा. नक्कीच नक्कीच आज माझी लावा आहे. अगं मावशे, की जशी तू सांगशील त्या पद्धतीने मी जाणार आहे. तर ऐकून घे. हा, तू जर आता पुढे ये, कारण जरा बदल झालेला आहे. कारण मावशीमध्ये बदल, बाजारामध्ये बदल. बरोबर. वातावरण पण जरा बदललेलं आहे. म्हणून कसं आहे माहितीये का बुवा, आपल्याला बाजार करताना सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती याच्यातून बाजार करायचा आहे. बरोबर. कसं आहे, ज्ञान गंगेत स्नान करू, शृंगार वैराग्य रूपी भरून, अग लागत चला कामा, सांगे सत्य भामा, आणि मार्गी जाण्याआधी सोहम नामा, ब्रह्ममय होऊन राधे गुण आठवा. अशा पद्धतीने आपल्याला बाजार करायचा आहे. कसा बाजाराला विक्रा कराया, प्रेम दूध ज्ञानगंगेत स्नान करून, शृंगार वैराग्य रूपी भरून, आणि लागा चला कामा, सांगे सत्य भामा, आणि मार्गी जाण्याआधी जपा सोहम नामा. आता नुसतं असं नाही, आणि ब्रह्ममय होऊन राधे एक गुण आठवा, आणि बाजाराला विक्रा कराया प्रेम दूध साठवा. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला बाजार करायचा आहे. पुढे बाजार काय करायचा आहे. चिंचिंकार वन टाळा, ओंकार घाट हाळू चाला, आळा पुऱ्यात पीठ संजय घेऊन दुनिया तारा, अंडदावी चित्र चाला, पारा चैतन्याचा पाणी
बजावली आली. श्री चंद्रविजय यांची पत्नी इंद्रपती यांच्या स्मरणार्थ तमाशा मंडळाला 100 रुपयाचं पारितोषिक आले. तमाशा मंडळ त्यांचा आभारी आहे. ऐका, या चवळीचं सांगणं कोणाचं? बहुजन सामाजिक समाजसेवक महाड पोलादपूर वैद्यकीय मदत कक्षेचे सदस्य अत्याधिक विकास मंडळ कुडूक खुर्द श्री संदीप भागुराम जाधव की गंमत अशी ठासून झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. या जोडीचं चांगलं गुणाचं आहे. गंजवाले संदेश सर यांना सुजित जुळे आणि संपर्क शिर्के खेड यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. श्री भरत जंगम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळ आभारी आहे. काय म्हणलेलं बुवा? चिंचित करवन टाळा ओंकार घाट हळू चाला आला पुढे आउट म्हणजे या अभयारण्यातून जाताना आपल्याला त्या पद्धतीने जावं लागेल. कारण आकडी तिकडी जाशील तर तू कुठेतरी फसशील. म्हणून पुढे कसं आहे? निरंजनीला ज्ञान संग ज्योती घेऊन येशील ती गवळण त्या निरंजनी प्रमाणे तेजोमय होणारी असावी. ते कधी या तुर्याच्या मार्गाने जायचंय. बरोबर आहे. तुर्या आणि प्राण सांगे दाखवून पुढे नेती मजला म्हणजे या तुर्याच्या मार्गाने जायचंय आपल्याला आणि असंच पुढे जायचं आहे. या अशा गवळणी संघ अशा गवळणी म्हणजे कशा? ज्या निरंजनी प्रमाणे तेजोमय होतील अशा मनीषा अशा गवळणी नको इथे. बरोबर आहे. बाजार होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे कशा मी घेते कशा की निरंजनीला घ्या ग संघ ज्योतिप्रभा होतील रंग रंग येईल आणि वार हो आणि अलक्षीला लावा लक्ष आणि अगोचर या दक्ष पक्षपात नसते. बरोबर आहे. ठिकाणी पक्षपात नसावा आणि नाहीच तिथे नसणारच. अशा गवळणी घेऊन चला. हा पुढे मुक्ती सांगत कसे चालो बोलते सर्वाने पाडो काढवा
गायचं दही घ्या दही घ्या प्रतिबंध केला पाहिजे परमात्मा भगवान श्रीकृष्णाला सांगितले पाहिजे ऐका मी आहे परमात्मा भगवान श्रीकृष्ण जैत जैत काष्टी भाषाने असा भरून उरलेला भगवान श्रीकृष्ण तरी आज सुदामाने का बरं आठवण काढली असावी नमस्कार असो देवा आशीर्वाद असतो सुदामा सुदामा माझी आठवण करण्याचे कारण 16,108 गौरवीचा मेळा गोकुळातून मधुरेला निघाला आहे तरी त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे सुदामा पण एवढ्या सगळ्या गवळणी तरी त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी आपला एक खरा हुंदडी चौकडी पाहिजे तेव्हा आपण तर दोघेच आहोत आपला तिसरा सवंगडी पेंड्या पाहिजे हे बोलावून घे जरा अरे पेंड्या पेंड्या रे पेंड्या जत्रेला गेलाय की काय पेंड्या अरे आपले परमात्मा भगवान श्रीकृष्ण देव आले नमस्कार आशीर्वाद असो अरे तायताय नाही काय काय 16,108 गवळणीचा मेळा गोकुळातून मथुरेला निघाला आहे तरी त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे अरे आपण तिघेही जाऊन त्यांना अडवली पाहिजे आपण तिघेही जाऊया चला मग दही घ्या दही घ्या आरोळी येते आपण जाऊ सर्वजणी आणि कोण आहे त्याला पटकन विचारून घेऊ ठीक आहे हा विचार मावशी अगं मावशी थांब तू चाललीस कुठं मी चालले इकडे आणि जाणार तिकडे ए चला का अगं मावशी असं नको सांगू नीट चढत सांग तू जाणार कुठे मी जाणार मथुरेला अगं तुला पुढे जाता येणार नाही तुझा रस्ता प्रतिबंध केलाय आम्ही गोकुळातून येऊन मथुरेला दहीदूध विकण्यासाठी जातोय परंतु तुम्ही कोण तुमची आम्हाला ओळख ताबडतोब द्या तर मावशी हा माझी ओळख तू पद्यातूनच ऐक ठीक आहे गोकुळी नंदन मी श्री हरी हो नाही देणार जाऊन वरुणी ग आणि कोडे चालले वाट कशाचे वरुणी ग
आणि कोटे चालली माठ कशाचे भरून निघ. या चवळीचं सांगणं आहे संदीप भागुराव जाधव की मावशी ही माझी बालमैत्रीण आहे, तर उत्कृष्ट पद्धतीने काम झालं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. तर मी तुला काय म्हणते, म्हणजे तू अडवणार 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 परंतु आलीस कोठून जाणार कोठे आणि विक्रा कशाचा करणार प्रश्न आहे. हा ते सांगून जायचं. हा नाही तर का हा की आपल्याला चाल नको, आपल्याला काहीतरी त्याच्यातला सारांश पाहिजे, हा महत्वाचा आहे. तर पुढं आपला परिचय ताबडतोब द्या. विश्वव्यापक विश्वव्यापक भरून उरलो दशांगुणी दशखंड तिने अवस्था त्रिकालामध्ये माझ्या या अखंड आणि सगुण निर्गुण मलाच म्हणती अशी वाट धरून घे. बरोबर आहे. तू विहंगम मार्गाने जरी गेलीस तरी मी तिथे आहे. बरोबर आहे. सगुण निर्गुण सगळ्यामध्ये भरून उरलेला आहे. बरं तुम्ही तो तुमचं रूप मला व्यवस्थित दाखवा असं माझं मत आहे. बरं का सोहम शक्ती अजवे भानुदास घराण्यातील गुरुवारी अर्जुन नथुराम सह गणपत पांडुरंग यांचे शिष्य शाहीर अनंत अर्जुन, शाहीर अनंत केंद्रे, शाहीर अर्जुनराव शिगवण यांच्याकडून
कुडूक तमाशा मंडळाला 100 रुपयाचे पडतात, 200 रुपयाचे पडतात झाले. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. ऐकलं का बा? हा बोला शाहीर. की मावशी की या देवांची ओळख त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. देवा तुमचं रूप आम्हाला दिसलं आणि अजून काय विराट रूप असलं तर का, परंतु की देवा आम्ही तुम्हाला शरण सर्वांनी मते मावशी आहे ना, आपण शरण जायचं आहे आणि थोडक्यात 2 ओळी आम्ही तुम्हाला फक्त देवा विनंती करणार आहे. बर बर. आले मी आले मी शरण जाण देवाजवळ की देवाना सर्व गवळणींच्या वतीने शरण जा. देवा तुमचं सगळं रूप आम्हाला कळलेलं आहे, तरी आम्ही तुम्हाला आता शरण जात आहोत. ठीक आहे, तुम्हाला रजा आहे. ठीक आहे. या चवळीचं सांगणं कोणाचं? शाहीर विजय सुपदार यांचं सांगणं कोणाला? तमासगिरी मंडळीला, की कार्यक्रम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालला आहे असाच शेवटपर्यंत करावा. होईल होईल. या चवळीचं सांगणं आहे सुप्रिया चव्हाण की कार्यक्रम उत्कृष्ट चाललेला आहे, तर 500 रुपये त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. एक मिनिट. शक्तिवली मंडळीने आपण जो प्रश्न विचारला आहात त्या प्रश्नाचं आपण असं या ठिकाणी वाचन करायचं आहे. गद्याच्या पद्यातून त्यानंतर 1:25 मिनिटांनी आपली बारी संपेल. तुरेवाला मंडळींनी तयार राहायचं आहे. हे पहा, की गणगवळण हा भाग संपल्यानंतर, कारण तमाशा म्हटला तर त्या तमाशामध्ये एक केंद्रबिंदू आणि तो म्हणजे प्रश्न. आणि कलकीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आपण प्रश्न विचारले जातात, मग तो साधा कार्यक्रम असो किंवा हातीचा असो, आणि त्याप्रमाणे आम्ही प्रश्नपत्र शाळेला दिलेला आणि आम्ही देखील रसिकांना कळावं याच्याकरता आम्ही थोडक्यात त्याचा उल्लेख करणार आहोत. तत्पूर्वी कारण आम्ही कलकीवाले आहोत, प्रथम तुम्हाला आम्ही सांगतो इथं सलकी हा आमच्याकडे विषय नाही आहे. मग भले जो काय असो तो निर्णय पुढे पंचमध्ये देतीलच, परंतु कलकी म्हटलं तर सलगी हा आमचा विषय नाही आहे. ऐकलं का शाहीर? हा, की एवढा सगळा जो समाज आहे आहे
जिथं सलगी झाले तिथं कलाकारांचे पाप वाढले. कारण सलगी म्हणजे त्या एवढ्या जनतेला आपण फसवतो. बरोबर आहे. हा, म्हणून हारजीत हा कशासाठी, आणि सलगी झाल्याच्या नंतर आपला अभ्यास सुद्धा थांबतो. बरोबर आहे. आपल्या बुद्धीला जंग लागते. त्याला थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे तर तसं काही न, आणि तेवढं आमच्या रक्तामध्ये नाही. त्याचा परिचय आपले पंच कमिटी आपल्याला नंतर देतीलच. तेव्हा आम्ही प्रश्न काय विचारलाय हे रसिकांना कळावं याच्याकरता आम्ही थोडक्यात त्याचा उल्लेख करणार आहोत. काय शाहीर माहितीये का की आजचा कार्यक्रम हारजीतचा आहे आणि पंच कमिटी बसलेली आहे, ते न्याय देणार आहेत सगळ्यापर्यंत. आता आपला टाइम संपत आलेला आहे. तेव्हा प्रश्न आपण फक्त रसिक प्रेक्षकांना समजावे म्हणून फक्त वाचून दाखवायचा आहे. प्रश्न असा आहे, 10 मिनिटं आहेत ना? हो 10 मिनिटं आहेत का? आहेत ना 10 मिनिटं? कविता आहे. शाहीर साज घालून आलो तुळशी गावी हो गाया. शाहीर साज घालून आलो तुळशी गावी उगाया. पुढे आणि रसिक जनाला करतो मुजरा रंगभूमीच्या टाया. या रंगभूमीवरती मुजरा करून रसिक जनतेला मानाचा मुजरा करून आपण विषय सोडत आहोत. त्याच्यापुढे ग्रंथाधारे प्रश्न विचारतो रणांगणी तुम्ही आया. आणि सत्य जबाब देणार तुम्ही नका जाऊ हो वाया. बरोबर आहे. आता सामना आहे सत्याने असत्य, सत्य आणि असत्य पंच कमिटी समोर आहेस. हा ते होणार आहे. एक भक्त गुरुपाशी जातो दर्शनाची मूळ पाया. एक भक्त गुरुपाशी जातो दर्शन मूळ पाया. आणि काय गडा कोण घालतो गोळ रिंगणाची माया. एक भक्त आपला बरोबर आहे गुरुपाशी जातो आणि दर्शन हा मूळ पाया असतो, त्याचा उद्देश असतो. आणि पायगड्या तिथे पडतात आणि तो रिंगण तिथे मांडलेला आहे. पहिलाच रिंगण. गुरु आणि भक्ताचे नाव सांगावे श्री गुरूंची हो छाया. आणि शिवरात्रीचा दिवस
गुरु आणि भक्ताचे नाव सांगावे श्री गुरु छाया आणि शिवरात्रीचा दिवस हा विरत चालाया. बरोबर. गुरु आणि भक्ताचे नाव सांगायचे आहे. आणि भेटीचे ठिकाण सांगा जनात तुम्ही कविराया. प्रश्न विचारतो मागे राजी हो गाया. काय म्हटलंय? भेटीचे ठिकाण सांगा जनात तुम्ही कविराया. त्यांच्या पुढे आणि आदर राखून प्रश्न विचारतो नागेशाची काया. आणि हा शिवरात्रीचा दिवस होता. हा शिवरात्रीचा दिवस. आणि भेटीचे ठिकाण जनात सांगा तुम्ही कविराया आणि आदर राखून प्रश्न विचारतो नागेशाची काया. पुढं कसं आहे तुमचा? दीपक सुरेश नतु रवी गुरुवर गुरूंची आहे ही छाया. सभेला आले ऐकलं का शाहीर? पद्यामध्ये जरी आपण कविता गायली बरोबर अचूक असा प्रश्न आपला काय आहे हे रसिकांना सुद्धा कळायला पाहिजे. म्हणून अचूक प्रश्न असा आहे, एक भक्त आपल्या गुरुला शिवरात्रीच्या दिवशी भेटीला जातो. बरोबर आहे. त्यावेळी त्याला पायघड्या पडतात व त्या ठिकाणी गोल रिंगणही होते. असं कथानक आहे. तर आपल्याला आपण काय विचारलं आहे या कथानिकेमध्ये की त्या गुरुचे नाव काय, बरोबर आहे, त्या भक्ताचे नाव काय, गुरुची व भक्ताची भेट कोणत्या ठिकाणी होते ते ठिकाण कोणते, आणि त्या भक्तासाठी कोण पाय गाड्या घालतो त्याचं नाव काय. म्हणजे असे 4 प्रश्न या कॉपीमध्ये म्हणजे प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नामध्ये आम्ही 4 असे तुम्हाला मुद्दे मांडलेले आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आम्ही त्या प्रश्नाच्या कॉपीवरती एक टीप दिलेली आहे की आमच्या उत्तराप्रमाणे उत्तर असेल तरच मान्य केले जाईल, अन्यथा मान्य केले जाणार नाही. बरोबर आहे. वेळ आपली जवळजवळ संपलेली आहे. 5 मिनिटं.